आमचे मित्र गणेशचा किस्सा असा आहे की गणेश एक दिवस रंकावर असा बसलेला आणि मला त्याचा फोन आला की भैया लवकरात लवकर रंकावर आहे. आणि मी गडबडीत स्टँडवरनं आलो, गाडी 80 स्पीडनं मारून आलो तर गण्या इथं कट्ट्यावर तसं पडलेलं असतं. मी म्हणलं यानं 100% काहीतरी प्रेमभंग झालाय आणि यानं काहीतरी खाल्लं असणार. मी गण्याला उठवलं, गण्या उठ, काय खाल्लंयस काय? अरे गण्या काय खाल्लीस काय सांग एकदा, नाहीतर मला डॉक्टरांना बोलावलं पाहिजे. तो येऊन नुसतं राहिला गण्या. त्याला जरा तिचं सॉक्स बीस काढलं, बूट बीट काढलं, तोंडावर पाणी बिनी मारलं त्याच्या आणि तिला विचारलं, गण्या जर काय खाल्लं असशील तर मला सांग, आपण दवाखान्यात जाऊया. तर यो गण्या परत फू 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 फू. मी म्हणलं अरे काय फू 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 सरळ सांग. तर म्हणते फुलचंद पान घालं फुलचंद. अरे गण्या त्याला म्हणलं तुला एवढं सगळं जग असताना इथं रंकाळ्यावर कोण नसताना का? तर नाही, रंकाळ्याचं पाणी बघत म्हणलं फुलचंद खाऊया. आयुष्यातलं पहिलं फुलचंद पान खाल्लं, ते पण कोण नसताना. तर मित्रांनो लक्षात ठेवा, असे एकटं वगैरे पान वगैरे खात जाऊ नका, कारण त्या आणि खास करून कोल्हापूरच्या फुलचंद पानमध्ये असा करंट असतोय. पण हे पान आणि मावा जे आहे हे खरं म्हणजे जास्त खाऊ नये. आता आम्ही इन्शुरन्स विकतोय, 2 वर्षात तुमच्या रक्तामध्ये निकोटीन मिक्स होते. जर तुम्ही पान आणि मावा खात असाल तर असलं काय खाऊ नका. बाकी गणेश परत खातोच काय गणेश पान? नाही त्यानं पान विकायला चालू केली. फुलचंद. मी म्हणलं काय तर खाल्ले. ओके.